जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून 5 अतिशय महत्त्वाचे असे आणि मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना नक्की होणार आहे। आणि हेच 5 निर्णय नेमके कोणते आहेत, याची अंमलबजावणी कशा प्रकारे होऊ शकते, अंमलबजावणी झाली तर काय फायदे होतील किंवा हे निर्णय कशा प्रकारे निर्णयच राहतील, हे सर्व अगदी थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जिवंत सातबारा, सलोका योजना, पोट हिश्श्याची मोजणी, वर्ग 2 च्या जमिनीवरती शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेत रस्त्याची उपलब्धता, असे काही महत्त्वाचे असे निर्णय आहेत आणि हेच निर्णय एक एक करून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, जिवंत सातबारा 2.0 अर्थात टप्पा 2 राज्यामध्ये राबवायला मंजुरी दिलेली आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत हे जिवंत सातबारा वगैरे वगैरे काही येते समजत नाही आणि अर्थार्थी निर्णय जरी चांगला असला तरी त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही। मित्रांनो, जिवंत सातबारा मोहीम 1 च्या अंतर्गत जमिनीची मालकी जी मयत खातेदाराच्या नावावरती होती त्याची वारस नोंद करून जिवंत खातेदाराच्या नावावरती आणण्याचं एक याच्या अंतर्गत करण्यात आलेलं होतं। बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्यांना मृत्यूची प्रमाणपत्र नसणं किंवा इतर काही कारणामुळे किंवा लेट फी भरणं हे शक्य नसल्यामुळं किंवा बऱ्याच जणांना वारसाच्या नोंदीसाठी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज माहीत नाही, तलाठ्याकडे जाणं नाही, अशा कारणामुळे न झालेल्या जे काही नोंदी होत्या ज्या वर्षानुवर्ष अशाच पडून होत्या, त्यांना ना पीक कर्ज मिळत होतं, ना पीक विमा मिळत होता किंवा इतर कुठलेही लाभ नव्हते, असे सर्व शेतकरी आता या जिवंत सातबाऱ्याच्या अंतर्गत जिवंत शेतकरी मालकी हक्कावरती आलेले आहेत, म्हणजे मालक बनलेले आहेत। हा फायदा जिवंत सातबाऱ्याच्या अंतर्गत झाला। परंतु आता याच्यानंतर जिवंत सातबारा 2.0 आला। बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी जिवंत सातबारा भाग 1 मोहीम 1 आणि मोहीम 2 याच्यामधला फरक माहित नाही किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचला नाही आणि पर्यायानं असं काही सांगू नका ते कागदावरचे निर्णय आहेत म्हणून शेतकरी बाजूला होतात। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बऱ्याच जमिनीवरती बोज आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचा बंडिंगचा बोजा, कशाचा बोजा, वेगवेगळ्या प्रकारचे बोज आहेत। वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणं असेल किंवा इतरही काही ज्याच्यावरती शासनाचे इतर हक्कामध्ये नोंदी झालेल्या आहेत, असे जी काही अवास्तव नोंदी आहेत, ज्या नोंदी सातबाऱ्यावरती नसाव्यात आणि मूळ मालकाच्या नावे ती जमीन असावी, असे जे इतर सर्व प्रकारचे बोजे आहेत किंवा इतर सर्व प्रकारच्या ज्या नोंदी आहेत विनाकारणच्या झालेल्या नोंदी, ज्याच्यामुळे सातबारा अगदी सामान्य शेतकऱ्याला समजणार नाही, अशा नोंदी, या सर्व नोंदी हटवण्याचं काम याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा सातबारा अगदी सुटसुटीत आणि कोरा, म्हणजे जे काही गिचमीड होतं त्याच्यावरती ते हटवलं जाणार आहे। हा जिवंत सातबारा मोहीम 2 सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यामध्ये लाभ घेत आहेत। एक दुसरं अभियान आणण्यात आलेलं होतं ते म्हणजे सलोका योजना। बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतला, बऱ्याच जणांनी समजलं नाही, बऱ्याच जणांना ती योजना समजू दिली गेली नाही किंवा बऱ्याच जणांना त्याचा समजल्यानंतर सुद्धा लाभ दिला गेला नाही आणि त्या योजनेवरती सुद्धा आता महसूल विभागाच्या माध्यमातून फोकस करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये मूळ मालकी एकाकडं आणि रेकॉर्डला जमीन एकाकडं, अशा जमिनीच्या बऱ्याच अदलाबदली झालेल्या आहेत। ज्या भाऊभावाच्या वाटण्या असतील किंवा इतर काही कारणामुळे जमिनीची हेलटापालट झालेली असेल, तुकडेबंदीनंतर काही त्याच्यामध्ये बदलाबदल झाले होते, अशा बरेच साऱ्या जमिनी या सलोका योजनेच्या अंतर्गत मूळ मालकाला परत मिळत आहे। आणि यालाच लागून एक महत्त्वाचा आणि मोठा असा निर्णय घेतला तो म्हणजे पोट हिश्श्याच्या मोजणीचा। अवघ्या 200 रुपयामध्ये पोट हिश्श्याची मोजणी। आपल्याला माहिती आहे 2-3 हजाराचा, 4 हजाराचा, 5 हजाराचा खर्च, परंतु पोट हिश्श्याची मोजणी लवकर होत नाही, केली तरी त्याच्यात 12 भानगडी, जमीन कोणती कोणाची याच्यामुळे पुन्हा वादंग निर्माण होतात, वर्षानुवर्ष पुन्हा वाटण्या चेंज करणं हे ते 12 भानगडी चालत राहतात। पण पोट हिश्श्याची मोजणी झाली आणि त्या खातेदाराला त्याच्या बाजू दाखवून दिल्या, म्हणजे मालकाला आपल्या जमिनीची ओळख पटली। आता आपण पाहिलेलं आहे की जमिनीची जर ओळख पटली नाही तर त्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार घेत दस्त नोंदणीला मनाई केली आणि याच कारणास्तव आता ह्या पोट हिश्श्याच्या मोजण्या आणि त्याच्या नकाशा पोट हिश्श्याचा हे उपलब्ध करून दिलं जाणार आहे। 200 रुपयाचं शुल्क या पोट हिश्श्याच्या मोजणीसाठी घेतलं जाणार आहे। आता या पोट हिश्श्याच्या मोजण्या झाल्या तरच दस्त नोंदवल्या जाणार आहेत, कारण पुढे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना या सर्व बाबी पुढे अडचणीच्या ठरणार आहेत आणि या बाबी अडचणीच्या ठरू नयेत म्हणून ही पोट हिश्श्याची मोजणी या ठिकाणी घालण्यात आली। याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा असा निर्णय तो म्हणजे शेत रस्त्याच्या संदर्भातील। आपण गेले 1-1.5 महिन्यापासून पाहत आहोत की मोजणी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन दिलं जाणार, त्यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही, शेत रस्त्यासाठी शेत रस्ते खुले करून दिले जाणार। प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला अमुक रस्ते खाली करण्याचं किंवा तेवढ्या रस्त्याचं
खुले करून देण्याचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. तहसीलदार काम करतायत, तलाठी काम करतायत, रस्त्याच्या ओळखी पटवल्या जात आहेत, कुठं रस्ते बंद आहेत, कुठं रस्त्याची गरज आहे. आपण पाहिलेलं आहे की मामलतदार ऍक्ट 1906 असेल किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966चे कलम असतील, या कलमाच्या खाली रस्त्याची मागणी केली जाते, परंतु वर्षानुवर्ष ती प्रकरणं तशीच निकालाविना पडून राहतात. आता या शेतरस्त्याला खुल्लं करून देणं, त्या शेतरस्त्याच्या मोजणीसाठी पोलीस प्रोटेक्शन देणं, शेतरस्ते आवश्यक तिथं 3 ते 4 फुटाचे मीटरचे करून देणं, म्हणजे जवळजवळ 12 फुटाचा शेतरस्ता उपलब्ध करून देणं, छोट्या छोट्या शेतरस्त्याची उपलब्धता करून देणं, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचा विचार करून त्या पुढच्या शेतकऱ्याचं कॉम्पन्सेशन देणं, असे जे काही विषय, हे विषय आता या ठिकाणी कुठंतरी मिटवले जाणार. आणि या शेतरस्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा निर्णय सुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. GR त्याचा देखील निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि ते उपलब्ध करून दिल्यानंतर त्या शेतरस्त्याची त्या सातबाऱ्यावरती नोंद, कोणत्या गटातून कोणत्या सर्वे नंबरमधून हा रस्ता जातोय, त्या रस्त्याची नोंद त्या सातबाऱ्यावर करणं, म्हणजे पुढे भविष्यात सुद्धा याच्या संदर्भातील वाद निर्माण होणार नाहीत. मोजणीच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे की मोजणीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मोजणी, त्याच्यामध्ये 2च अपील, जे काही सरकारकडे जाणारे अपील बंद करण्यात आलेले आहेत. आता याच्यामधील आणखीन एक महत्त्वाचा असा निर्णय तो म्हणजे भोगवाटदार वर्ग 2च्या जमिनीवरती पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनी असतील किंवा पिकाच्या नोंदी असणं सगळं असलं तरी शेतकऱ्याला पीक कर्ज देताना बँका टाळाटाळ करतात. जर पीक कर्ज असेल तर त्याचं नूतनीकरण केलं जातं वगैरे वगैरे. नवीन कर्ज द्यायला बँका खूप सारं रडवतात, मग त्याच्यामध्ये पुन्हा दलाल येतो, कमिशन येतं वगैरे वगैरे, 12 भानगडी याच्यात चालू असतात. आता याच्यामध्ये या सर्व 12 भानगडी असताना नेमक्या भोगवाटदार वर्ग 2च्या जमिनीला तर पीक कर्जाला कोणी थांबवूच देत नव्हतं, परंतु आता या भोगवाटदार वर्ग 2च्या जमिनीवरती सुद्धा पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे या ठिकाणी शासनानं मोहीम चालवली. आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना, वनपट्टेधारक शेतकऱ्यांना, हे जे काही वर्ग 2च्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचं या ठिकाणी निश्चित करण्यात आले. आणि तशा प्रकारचे निर्देश सुद्धा राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले. याच्या संदर्भातील परिपत्रक GR आला ना, ते सुद्धा आपण नक्की पाहणार. याच्यानंतर सिबिलच्या संदर्भात शेतकऱ्यांना सिबिलची अट लादू नका, हा एक तोंडी आदेश. आणि त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातील काही पत्रकं काढण्याचं शासनानं सुरू केलेलं आहे की शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना OT घेतलेले शेतकरी, वन टाईम सेटलमेंटवाले शेतकरी, तुमचं पुनर्गठन केलेले शेतकरी, या शेतकऱ्यांचा सिबिल शक्यतो त्या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही. आणि या कारणास्तव त्या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज देताना 2 वर्ष थांबा, 3 वर्ष थांबा, 4 वर्ष थांबा असं सांगितलं जातं. हा देखील कुठेतरी अन्याय थांबावा म्हणून सिबिलची अट लावू नका, हे देखील निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. घरकुल, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये घरकुलाची कामं चालली आहेत. घरकुलासाठी मोफत वाळूचा एक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे हे महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले काही अतिशय महत्त्वाचे आणि शेतकऱ्यासाठी चांगले निर्णय आहेत. आता विषय याच्या अंमलबजावणीचा आहे. प्रशासनानं जर याच्यामध्ये उदासीनता दाखवली तर हे महाराज असो, अभियान असो किंवा शेतकऱ्यांच्यासाठी हे काढण्यात आलेले वेगवेगळे GR असो, हे फक्त कागदोपत्री राहू शकतात. परंतु हे कागदोपत्री राहू नये याच्यासाठी जी महत्त्वाची भूमिका असणार आहे ती असणार आहे शेतकऱ्याची. कारण शेतकरी जर त्या लेवलपर्यंत पोहोचले, एखाद्या जर तलाट्याला कोणी जिवंत सातबाराबद्दल, सलोखाबद्दल किंवा शेतरस्त्याच्या पोटहिस्सेच्या मोजणीबद्दल जर कोणी विचारलं नाही किंवा त्यापर्यंत पोहोचलं नाही तर ते साहजिकच कागदोपत्री राहणार आहेत. म्हणून हे निर्णय कागदोपत्री राहू देऊ नका. तुम्हाला या निर्णयाची माहिती वारंवार करून देतोय, त्याचे जे GR हवे असतील ते GR आपण उपलब्ध करून देऊ, परंतु याच्याबद्दलचे जे काही लाभ असतील ते लाभ घेण्याचा प्रयत्न करा. शेतरस्त्यांच्या मागण्या असतील, शेतरस्त्याची मोजणी असेल, पोटहिस्सेची मोजणी असेल, आपण जर विचारलं गेलं नाही, आपण जर तिथपर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला कुणीही त्या ठिकाणी आणून देणार नाही. त्याच्यामुळे हे जे काही महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आहेत, हे आपल्यासाठी राबवून घेण्याची जबाबदारी आपली आहे. आपण त्याच्यामध्ये नक्की घुसण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.